चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया स्वाध्याय इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 13, कर्ते सुधारक कर्वे. प्रश्न पहिला, खालील कृत्या पूर्ण करा. प्रश्न अ, महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार. प्रश्न अ, महर्षी कर्वे यांची स्वातंत्र्य बद्दलचे विचार. प्रश्न इ, महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने. प्रश्न इ, महर्षी कर्वे यांनी स्त्रियांबाबतची स्वप्ने. प्रश्न क्रमांक 2, महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा व भेदचा तक्ता तयार करा. प्रश्न 3, हे केव्हा घडले ते लिहा. प्रश्न, कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्वतत्वास जाईल. उत्तर, जेव्हा पुरुषांचे शिक्षण होईल. प्रश्न, स्त्री पुरुषांची स्पर्धा सुरू करू शकेल जेव्हा ती उच्च विद्या भूमिशीत. प्रश्न क्रमांक 4, चौकटी पूर्ण करा. लोकसंख्यामध्ये दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणार स्थितप्रज्ञ. प्रश्न आ, कर्वे यांना लोकमान्यताने दिलेली पदवी. उत्तर, महर्षी. प्रश्न क्रमांक 5, पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा. प्रश्न अ, स्त्री स्वातंत्र्याचा कमावावे असे वाटते म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे. प्रश्न आ, समाजाविरोधात विद्रोह केला तर. उत्तर, विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकण्यात येईल. प्रश्न इ, लोकांनी कर्वे यांची सनेही निपट लावली तरी. उत्तर, कर्व्यांनी त्यांना शिवण्यास दिली नाही किंवा आपल्या कार्यापासून विचलित कर्वे झाले नाहीत. प्रश्न 6, कार्य आणि शब्दांसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा. मोठे आतोपन, कठीण, ऐतिहासिक, जटिल अटी, त्याची महकडी, अवलोकित, महान इ. प्रश्न क्रमांक 7,
खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा. नंबर 1. शिक्षकांनी सांगितलेली गद्य. प्रश्न क्रमांक 8. वाक्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत. उत्तर पचनी न पडणे. प्रश्न क्रमांक 8. खालील वाक्यातील अभय आणि अवयव शोधून लिहा. प्रश्न. त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या. उत्तर व. प्रश्न. पाऊस आला आणि गारा पडल्या. उत्तर आणि. प्रश्न. तो येणार कारण त्याला पैशाची गरज आहे. उत्तर कारण. प्रश्न. आजी म्हणाली की मी उद्या गावाला जाणार आहे. उत्तर की. प्रश्न क्रमांक 9. केवळ प्रयोगी असंख्याचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. प्रश्न. अहो काय सुंदर देखावा आहे हा. प्रश्न. अरे अरे असा प्रसंग विचार देखील होऊ नये की छे तुझी कल्पना मुळी मला पसंत नाही की आव्हा आज तू खूप चांगला खेळलास. प्रश्न क्रमांक 10. सोमत. प्रश्न. स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे. या विधान मागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक. जया अंगी मोठे पण यात कठीण हे वाचन महर्षी कर्वे यांना जीवनाला कसे लागू पडले ते स्पष्ट करा. प्रश्न 1. कर्वे सुधारक कर्वे यांना पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगवेगळे पण तुमच्या शब्दात सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.